हॅलो फ्रेंड्स, हाय हॅलो. माझा पुन्हा मी नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे. नक्की पहा पूर्ण ब्लॉग माझा. मी आलेले हा चाकणच्या बाजारात, चाकणच्या शनिवारच्या बाजारात फिरायला आणलेला आहे तुम्हाला. नक्की पहा चाकणचा शनिवारचा बाजार आमचा. तुम्हाला कसा वाटतो व नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा. हे मात्र लक्षात ठेवा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला चाकणमधलं एक ना एक ठिकाण दाखवा, नक्कीच फॉलो करा. हे बघा चाकणचा बाजार फिरते मी. मागं दिसतंय ना तुम्हाला असे स्टॉल छान छान उभे आहेत कपड्यांचे. असं तुळशीबागेसारखं फिलिंग आहे चाकणच्या बाजारात आमचं. तुळशीबागेला असं मागं टाकीन असं आमचं चाकणचं शनिवारचा बाजार असतो. मस्त असतो शनिवारचा बाजार, म्हणूनच फिरायला आलेलो आहे आम्ही शनिवारच्या बाजारात. हे बघा किती भन्नाट गर्दी आहे, चालायला सुद्धा जागा नव्हती शनिवारच्या बाजारात. इथं पर्सचं स्टॉलवर गेलो आम्ही, पर्स पाहिला, आवडली. पण पर्स कितीला असं नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या इकडं कितीला आहे ना आमच्या इकडं कितीला आहे मग सांगते तुम्हाला. आणि ते हातगाडीवरचे ड्रेस पण छान छान असतात, ते पण फक्त 200 रुपयाला मिळतात. फक्त 200 रुपयाला मिळतात. कपडे म्हणू नका, चपला म्हणू नका, लहान मुलांची कपडे म्हणू नका, खेळणी म्हणू नका, मोठ्यांची कपडे म्हणू नका, काय नाही मिळत आमच्या चाकणमध्ये. चाकणच्या बाजारामध्ये, शनिवारच्या बाजारामध्ये सगळं काही मिळतं चाकणच्या शनिवारच्या बाजारामध्ये आमच्या. म्हणूनच आम्ही आलो. आणि तसंच महादेवाच्या दर्शनालाही गेलो आम्ही. माझी मैत्रीण होती माझ्याबरोबर. चल म्हटलं आपण महादेवाचं दर्शन घेऊया आणि तसंच परत पुढं जाऊया. म्हणून आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो. पहिलं दर्शन घेतलं गणरायांचं. गणरायांना वंदन केलं. म्हटलं वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. असाच पाठीशी राहा. गणपती बाप्पा मोरया. मग गेलो महादेवाच्या दर्शनाला. आधी नंदींचं दर्शन घेतलं, मग महादेवांचं दर्शन घेतलं. तुम्ही पण या दर्शन गेला. सोमेश्वर महादेव शिवमंदिर, चाकणचं प्रसिद्ध शिवमंदिर. मग तसंच पुढं आलो आम्ही. पुढं असं चालता चालता दुकानं पाहत होतो, स्टॉल पाहत होतो, काय काय आहे चाकणमध्ये. आता मान्सून ऑफर चालू आहेत, साड्यांच्या ऑफर चालू आहेत, खूप साऱ्या साड्यांच्या. मैत्रीण म्हणली जायचं का आपण साडी बघायला. ताई नको म्हणलं, साडी बघायला गेलो ना आपल्याला मोह आवरायचा नाही साड्या बघितल्यावर, त्यापेक्षा जायलाच नको. म्हणून असं तिथंच थांबलो. बाय बाय. नक्की सांगा कसा